की माझाही माणूस म्हणून इंटरेस्ट आहे मॅन वुमन रिलेशनशिप आणि लोकसत्तेमध्येच मी एक भला मोठा लेख लिहिलेला होता विवाह संस्कृतीचा चे वर्तमान म्हणून. तर त्यामुळे तो एक माझा पर्सनल इंटरेस्ट होता आहे हा एक भाग त्यातला. आणि त्यामुळे मला आणि त्याची मॉडर्निटी म्हणजे नुसतं हे नाही मॅन वुमन रिलेशनशिप नाही तर त्याचे मॉडर्निटी आणि त्याचा त्या फ्लोमध्ये आपण कुठे जाणार आहोत ह्याच्यात मला खूप रस आहे. आणि मी जो लेख लिहिला होता लोकसत्तेसाठी त्याचा भागही हाच होता की वर्तमान आणि भविष्य काय ह्या अर्थाने. ह्या बॅकग्राऊंडवरती जेव्हा मी सतीशने पाठवलेली गोष्ट वाचली त्यावेळेला ती पहिल्यांदा वाचताना माझ्या असं लक्षात आलं की जसं त्यांनी सांगितलं तसं की असं असं झालं, मग ह्याचं हे मत आहे तिचं ते मत आहे. मला असं वाटलं की टिपिकल काय होईल ह्याचा शेवट, की ह्याचं जे मत आहे की ती परत येणार आणि मी हे राहणार आणि नातं कसं असं असतं तसं असतं असं करून ती बायको परत येणार, हे बंद रेशमाचे असं सगळं. आणि खडाक्कन त्यांनी शेवटी असं स्टेटमेंट केलं त्याच्यामध्ये की हा जसं म्हणाला ते जास्त एक्सप्लेन करून सांगतो की ती त्याची बायको त्याला सांगते की लेका तुला कळत नाही आहे का तू तिच्या प्रेमात पडलायस, कुठे अडकतो, चल जा बरं तिच्याकडे, हे बायको सांगते त्याची. आणि तिथे मी आय वॉज सोल्ड की हां हे जर आहे तर मग मला आता हा सिनेमा करायचा आहे. वेगळं आहे आणि करेक्ट आणि फ्युचरिस्टिक आहे मुळात. की हा जो म्हणतो आहे की आपण हे रिलेशनशिप्स अशी एकमेकाला भाडून टाकूनच फक्त बघणार आहोत का आपण थोडंसं त्याच्यात मैत्री आणणार आहोत, ते मैत्री टिकवणार आहोत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि माझं अगदी स्पष्ट मत आहे की एकतर म्हणजे जे काय त्याच्यात की एक आर्टिफिशियल सिस्टीम आहे, माणसाने तयार केलेली सिस्टीम आहे लग्न ही, आणि त्याच्यामध्ये एक फ्लो असणं काळानुसार हा अत्यंत महत्त्वाचा. आणि आत्ताचा काळ महत्त्वाचा आहे ह्याच्यासाठी की स्त्री आता व्हायला लागलेली आहे इंडिपेंडेंट, आणि आता जी अस्वस्थता आहे पुरुषांमध्ये त्याच्यामुळे, आणि म्हणून या संस्थेमध्ये जी अस्वस्थता आपल्याला दिसते ती त्याच्यामुळे आहे. इतके वर्ष जेव्हा एकाच व्यक्तीला से होता पुरुषांना आणि स्त्रियांना काही सेच नव्हता व्यवहारामध्ये, तेव्हा लग्न 70 वर्ष टिकतच होती की. पण म्हणून ती टिकली म्हणायची का. रोहिणी त्यांचं फार सुंदर वाक्य चिन्मयाने लिहिलेलं आहे की जर तुम्ही तसेच ओढत राहिलात तर संसार होईल, सहवास नाही होणार. हे रोहिणीताईंचं त्या वयाची म्हणून ही फिल्म मला मॉडर्न वाटते की हे त्या वयाच्या बाईंनी सांगणं आणि त्यांनी ते आपल्या मुलाला पटवून देणं हा कुठेतरी अलीकडे अडकलेला आहे. सांगायचा मुद्दा हा की ह्या गोष्टीचा हा जो प्रवास होता, आणि अर्थातच तो एंड जो आहे तो तुम्हाला परत विचार करायला लागतो की तुम्ही सुरुवातीपासून काय सांगताय आणि मग त्याचं प्रोग्रेशन काय आहे वगैरे वगैरे. तर त्यामुळे ही माझ्यातली जी प्रोसेस होती त्यांनी मला किक केलं, आणि सिनेमा करताना ना ते किक होणं फार महत्त्वाचं आहे. हां करेक्ट, की ठाप हां चला आता 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 बघूया आता. त्याच्यामुळे मग नंतर ती सुद्धा फिल्म उत्तम होईल का, चालेल का वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. पण आता ह्याच्यावरती आपण प्रयत्न करायला हरकत नाही, कारण त्याच्यात बेसिक गोष्ट आहे, बेसिक ती घंटा वाजलेली आहे. ती मला त्या गोष्टीमध्ये फार जाणवली. मला त्यांनी पाठवली तेव्हा मी विमानतळावरती होतो, विमानात बसत होतो. त्याने मला मेल केली, मी पटकन डाउनलोड केली आणि मी त्या विमानाच्या प्रवासात ती वाचली. आणि उतरल्या उतरल्या त्याला सांगितलं की मला आवडलेली आहे गोष्ट, आपण करूया ही. तर मी असं म्हणेन की तो सिनेमा करायचा ह्याच्यापेक्षा सुद्धा व्हॉट एक्सायटेड मी इज दॅट की मी आता हे मला एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. हे एक काय म्हणूयात त्याला, माझा इंटरेस्टचा विषय हा एक मुद्दा, परंतु एक नट म्हणून, माणूस म्हणून वगैरे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याचं स्टेप्स असतात, कारण एक गोष्ट म्हणून आवडते तुम्हाला प्रेक्षक म्हणून, मग तुमचे स्वार्थ यायला लागतात की नट म्हणून मला ह्याच्यात काय आहे, की बेसिकली ह्याचा गोष्ट सांगणारा कोण आहे. तर तो अर्थातच सतीश होता, त्यामुळे तो मुद्दा निकालात निघालेला होता की गोष्ट सांगणाऱ्यावरती काही ते प्रूव्ड आणि अत्यंत उत्तम दिग्दर्शक आहे, हे काही मी सांगायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतरचा अर्थातच मुद्दा असतो रोल. तर त्या रोलचा विचार करताना मला असं लक्षात आलं की ह्याच्यात काहीही करायचं नाही आहे, वावरायचं आहे नुसतं. मला नसीर भाईंचं त्यांनी एक सांगितलं होता किस्सा, तो मला फार आठवतो आणि तो फार महत्त्वाचा ॲक्टिंगचा काय म्हणूया नुकसा आहे. दुबेजी आणि नसीर भाई या बाबतीत प्रसिद्ध आहेत. ते एक काहीतरी सांगतात की जे तुम्हाला, जसं मला दुबेजींनी सांगितलेलं माझा फार लक्षात आहे ते वाक्य,
म्हणाले कसं बोलायचं माहिती आहे आपल्याकडे वो ॲक्टिंग आहे ना वो स्विमिंग और सायकलिंग नाही होता, यू कॅन फॉरगेट ॲक्टिंग, असं म्हणाले होते ते. की ते तुम्ही पोहणं आणि सायकल एकदा शिकला की विसरत नाही, तसं ॲक्टिंगचं नाही म्हणले. कितीही वर्ष ॲक्टिंग कर, तू विसरू शकतोस ॲक्टिंग. एक नट म्हणून प्रोफेशनल तू ॲक्टिंग विसरू शकतोस, ही केवढी शेकी गोष्ट आहे. तर तसं नसीर भाई एकदा म्हणाले की त्यांनी डिअर लायर नावाचं ते नाटक करतात आणि ते नाटक इतकं सुरेख नाटक आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉचं नाटक आहे, 2च पात्र रत्नाजी आणि ते करतात. आणि ते नाटक अख्खं बघितलं त्यांच्या एका मित्राने. तो काय नाटकातला वगैरे नव्हता, त्यांचा शाळेमधला मित्र होता. तर तो आला आणि तो नाटक संपल्यानंतर अत्यंत नाराज होऊन त्यांच्याकडे आला होता. तर म्हटलं, नसीर यार तो क्या करता है यार, यहाँ से उठता है, वहाँ जाके बैठता है, फिर चाय पीता है, फिर बोलता है कुछ, फिर उधर जाता है, फिर इधर जाता है, फिर उसको देखता है, फिर हंसता है, फिर थोड़ा रोता है, क्या क्या ॲक्टिंग का करताय तू. नसीर म्हटलं थँक्यू. ही ही जी त्यातली गंमत आहे की काहीही न करता जे तुम्हाला करायला पाहिजे, म्हणजे सिनेमा म्हणल्यानंतर ती क्राफ्ट त्याच्यामध्ये आलाच, तो काही तुम्ही एस्केप नाही करू शकत, तुम्ही घरात वावरल्यासारखे नाही वावरू शकत. तर मला सगळ्यात मोठं चॅलेंज ते वाटत होतं त्यातलं, की एक ड्रॅमॅटिक गोष्ट नटरंगासारखी असणं, ती करण्याचं एक वेगळं चॅलेंज आहे आणि ती करण्याचा एक वेगळा सोपेपणा पण आहे. कारण अत्यंत अथबॅक तुम्हाला कॅरेक्टर आहे, गोष्ट आहे, ड्रॅमॅटिक गोष्ट आहे, गुंतवून ठेवणारी गोष्ट आहे. आणि एक अत्यंत साधं जिथे काहीही फार घडत नाही, नुसतं असं एक स्मूथली ते निघून जातं, ते करणं हे वेगळं चॅलेंज. त्यामुळे रोल म्हणून मला ते अट्रॅक्ट केलं, गोष्ट म्हणून जसं त्याच्या ह्या शेवटाने अट्रॅक्ट केलं, तसं मला रोल म्हणून ह्याच्या साधेपणाने खूप अट्रॅक्ट केलं.